नमस्कार. मी मुक्ता दाभोलकर. नाशिकमध्ये अशोक खरात या ज्योतिषाला पोलिसांनी अटक केली आहे बलात्काराच्या आरोपाखाली. याबद्दल पोलिसांचे आणि शासनाचे अभिनंदन. या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात. पहिला प्रश्न म्हणजे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानाने सांगितलेलं आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणं असं आहे. असं असताना संविधानिक पदावर असलेली व्यक्ती राज्य महिला आयोगाची अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्यासारखी यांनी एखाद्या बाबा ज्योतिषाचे पाय धुणं ही पूर्ण निषेधार्ह गोष्ट आहे. आणि महिलांना विशेषतः ज्या प्रकारच्या नेतृत्वाची आणि आधाराची गरज असते त्याचा विचार करता राज्य महिला आयोगाची अध्यक्ष असलेली व्यक्ती ही वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारी असणं हे अनिवार्य आहे, हे या निमित्ताने सांगावंसं वाटतं. दुसरा मुद्दा, ज्योतिष ज्योतिष हे विज्ञान नाही, हे या निमित्ताने पुन्हा ठासून सांगितलं पाहिजे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे म्हणते म्हणून त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही आयुकाचे संस्थापक संचालक डॉक्टर जयंत नारळीकरांचं यावरचं मत घेतलं तर तेही म्हणतात ज्योतिष हे विज्ञान नाही. तुम्ही नासा काय म्हणतं ज्योतिषाबद्दल हे त्यांच्या वेबसाईट वर जाऊन बघा किंवा साधं AI ला विचारा. तर नासा देखील म्हणतं की ज्योतिष हे छद्म विज्ञान आहे. त्यामुळे कोणत्याही आयुष्यातील समस्यांची उत्तरं ही ज्योतिषाकडे जाऊन मिळणार नाहीत, हे या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा मुद्दा महत्वाचा की हा अशोक खरात एवढा मोठा बाबाबुवा झाला कसा याचा विचार केला पाहिजे. आणि त्याच्या अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठी महाराष्ट्रामध्ये शासनानेच जादूटोणा विरोधी कायदा जो डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर मंजूर झाला याच्या अंमलबजावणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन केलेले आहेत. तर हे कक्ष प्रत्यक्षात उतरले पाहिजेत, हे कक्ष स्थापन झाले पाहिजेत प्रत्येक पोलीस स्टेशनला. आणि आजूबाजूला असे जे बाबा बुवा असतात त्यांच्या नावाची नोंद केली पाहिजे. ते कोणती कृत्य करतात याकडे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे. या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर हा ज्योतिषी एवढा अनटचेबल बनला होता की त्याच्या अटकेचे आदेश थेट पोलीस महासंचालक आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून यावे लागले. त्यामुळे बाबा बुवा ज्योतिषी असे अनटचेबल बनणार नाहीत यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाच्या मार्फत त्या भागातल्या लोकांची, असे काळे धंदे करणाऱ्या, धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्या लोकांची यादी बनवली गेली पाहिजे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा यात सांगायचा तो असा की जादूटोणा विरोधी कायदा होऊन महाराष्ट्रामध्ये 13 वर्ष झाली तरी या कायद्याचे नियम अजून बनलेले नाहीत. तर या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र शासनाला असं आवाहन करतो की या राज्यातल्या पोलिसांना हा कायदा प्रभावीपणे वापरता यावा, नागरिकांना या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मदत करता यावी, प्रशासनाला स्वतःची भूमिका पार पाडता यावी, यासाठी या कायद्याचे नियम त्वरित बनवले जावेत. या अशोक खरातला संपूर्ण त्याच्या गुन्ह्यांची चौकशी करून योग्य शासन हे झालंच पाहिजे. पण लक्षात घ्या, त्याच्यावरती ज्या बाईच्या आरोप आहेत ती बाई त्याच्याकडे का जात होती, तर तिचं लग्न जमत नव्हतं म्हणून ती जात होती त्याच्याकडे. आणि त्यांनी दिलेला ताईत तिने परीक्षेच्या वेळेला काढून ठेवला. या एका गोष्टीनंतर जे काही तिचं काही दिवसांनी लग्न मोडलं त्याचा तिने संबंध या ज्योतिषाच्या अंगात शक्ती आहे असा लावला. त्यामुळे नागरिकांनी देखील या बाबतीत लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आयुष्यातल्या चिंता, अडचणी, दुःख हे सगळं आपल्या प्रयत्नांनीच दूर करावं लागतं. या कामी कोणताही बाबा बुवा ज्योतिषी आपल्या उपयोगाला येत नाही. धन्यवाद.